उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ह्या दरम्यान विरोधी पक्षनेता असलेल्या राहुल गांधीने अनेक जणांना निर्मा लावून धुतलं आणि हे अधिवेशन अजिबात चाललंच नाही आहे. आणि विरोधी पक्षानं हे पहिल्यांदा असं अधिवेशन ताब्यात घेतलं की ह्यात सत्ताधारी जी लोक आहेत त्यांचं फार काही चाललेलं नाही आहे. अमित शहाला तर अक्षरशः राहुल गांधीनं अगदी असं धरूनच ठेवलं की बाबा ह्या विद्यार्थ्यांच्यावरती गोळ्या कोणी चालवल्या, म्हणजे पॅलेट गनमधून जे छर्रे चालवले त्यात एका विद्यार्थ्याचा डोळा गेला, बाकीच्या अंगभर गोळ्या घातलेल्या होत्या, एका विद्यार्थिनीला सुद्धा लागलेला आहे. अशा पोरांच्या वरती, विद्यार्थ्यांच्या वरती गोळ्या कोणी हाणल्या, विद्यार्थी आंदोलकांच्यावर त्यांना लाकडानं मारलं कोण? लाकूड, नुसतं लाकूड किंवा काठी नव्हती, त्या काठीला मुळं किंवा खिळं जी असतात ती मारलेली होती. आणि ह्यानं कोणाला, कुणी सांगितलंय मारायला? पोलीस मारले ह्या लोकांना. पोलीस होती की आणखी कोणी होती ती, तो भाग अजून निराळाच आहे. परंतु हे आदेश पोलिसांना कुणी दिलं? कारण दिल्लीचं पोलीस आहे ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या केंद्रीय गृहमंत्रालयच ते चालवत असतं, दिल्ली पोलीस. तर ह्या दिल्ली पोलिसांना आदेश कुणी दिले? अशा लाठ्या मारायचं किंवा मुळं मारायचं, खेळ असलेल्या लाठीनं मारायचं, पॅलेट गन चालवायचा आदेश कुणी दिला? जर गृहमंत्री म्हणून तुम्ही हा आदेश दिला असेल तर तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण हा क्रूरपणा आहे आणि तुम्ही राजीनामा द्या, असं राहुल गांधीचं म्हणणं आहे. आणि जर दुसरी परिस्थिती अशी की तुम्हाला ह्यातलं काहीच माहिती नाही आहे आणि पोलीस त्यांचंच गोळी चालवत आहेत, तर तू गृहमंत्री म्हणून राहायच्या लायकीचा नाही आहेस, म्हणून राजीनामा दे. कशाही परिस्थितीत राजीनामा हा पाहिजेच, हे राहुल गांधींचं म्हणणं होतं. आता विरोधी पक्षनेता म्हणून ही गोष्ट आहेच. एरवी अमित शहा हा फार वांड माणूस किंवा धाडशी माणूस किंवा विरोधकांना असा कोलवणार माणूस, असा माणूस म्हणून हा प्रसिद्ध होता. परंतु ह्या व्यक्तीचं सुद्धा एक दहशत जी होती ती अक्षरशः मोडून काढली. कुणी काढली? तर राहुल गांधीनं काढली. राहुल गांधी पहिल्यापासून ह्याच्यावरती असा काही हे करत आहे ना की नादच फळा, ह्यावेळी अक्षरशः निर्मा लावलेला आहे राहुल गांधीने. आणि राहुल गांधी ह्यावेळी अमित शहाला इतक्या कचाट्यात वाईट धरलं की इतके दिवस तो संसदेकडे फिरकलाच नाही. म्हणजे संसदेत आला परंतु जे सभागृहात आलं पाहिजे तिथं अजिबात आलं नाही. मग त्याला आणखी काही कारणं सांगायची, नंतर बरेच काही कारणं सांगायची, ह्या गोष्टी नंतरच्या. परंतु तुम्ही इकडं नावाला सुद्धा विरोधी पक्ष ठेवत नाही. आम आदमी पक्षाचे खासदार फोडला, इकडे आपल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचे खासदार फोडले, तिकडे तृणमूलची तर अख्खे गँगच फोडून घेऊन गेले. आता ही एवढे सगळे फोडून सुद्धा हा गृहमंत्री घाबरतो कोणाला? तर विरोधी पक्ष नेत्याला. का? तर त्यानं प्रश्न जे विचारलेत त्याला तोड नाही आहे. कारण तू एक तर आदेश दिलायस काय नाही सांग मारामारीच? नाही दिलास तर तू दिला नाहीस म्हणून राजीनामा दे. म्हणजे दिला नाहीस म्हणून नाही, किंवा तुला हे हँडल करता येत नाही, ही सिच्युएशन हँडल करता येत नाही, त्यामुळं तू हेच पद चालवण्यास तू काही सक्षम नाही आहेस म्हणून राजीनामा दे, हे सरळ सरळ राहुल गांधीनं सांगून दिलं. आणि राहुल गांधी असं काही हलक्यात घेत नाही. तू म्हणतो की ती भेतही म्हणतो आमच्या पुढे येऊन उभा राहायला, तो भितो त्यामुळे येत नाही. आणि आता शेवटी राहुल गांधीने अमित शहानं काय केलं, गृहमंत्र्यांनी काय केलं, तर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू नावाचा एक व्यक्ती आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर किरण रिजिजूकडून सांगावा पाठवला. कालच्या पेपरला बातमी होती की गृहमंत्री येणार आहेत, त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. मग निवेदन करणार आहेत ही ह्याच्याकडनं सांगायचं काय काम आहे? कामकाज मंत्र्याकडनं सांगायचं काय काम आहे? अरे बाबा तुझं तू ये ना, तू जर धाडसी असशील, तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील आणि योग्य ती उत्तरं असतील तर तू येशील आणि उत्तर देशील, ही साधी गोष्ट होती. परंतु ह्या लोकांनी अमित शहा कधीही न घाबरणारा माणूस हा दुसऱ्याकडून असा सांगावा पाठवून येतोय, ह्याचाच अर्थ काय आहे की ही सप्पय गावलेली आहेत. आणि राहुल गांधी यावेळी कुणाला देखील सुट्टी देत नाही. आज सकाळी सुद्धा काय झालं की मीडिया, आपल्याकडचा मीडिया हा कसा आहे, गोदी मीडिया किती भंगार आहे ते तुम्हाला माहिती आहे. तो अमित शहा धोतर घालून आला तर त्या धोतराचं कौतुक करतो, पण गृहमंत्रालयाशी रिलेटेड किंवा विद्यार्थी आंदोलनाशी रिलेटेड काहीही विचारायचं म्हटलं की ह्यांच्या जीवावर येतं. तर ही असली गोदी मीडिया. हा आज सकाळी राहुल गांधी
जे काही पत्रकार परिषदेत बोलत होता संसदेच्या बाहेर, आणि त्यावेळी एका बाईनं काय केलं की मध्ये मध्ये बोलायचं काम किंवा इंटरप्ट करायचं काम केलं. तर राहुल गांधी पण जरासा सटकला, म्हणायला लागला, तुम्ही मी बोलताना कसं तुम्ही मध्ये मध्ये बोलता, तसं अमित शहा बोलताना तुम्ही इंटरप्ट करता काय? 24 तास आम्हाला तुम्ही दमवताच तसा. पण अमित शहाच्या पुढे गोंधळासारखं गप का राहतायचा? म्हणजे थोडक्यात ते आता चुहे जैसे चुप असं हिंदीत होतं, पण मराठीत जर आपण अनुवाद करायचं म्हटलं तर गप कुत्र्यावनी का राहता, असं राहुल गांधीनं विचारलं. त्यावरती ते काही बोलले नाहीत. म्हणजे गोदी मीडिया हा पूर्वी गोदी मीडियाला देखील हे सगळे नेते घाबरून असायचे, पण आता राहुल गांधी असा जो काही सुटलेला आहे ना, तो कुणाला सुट्टी देत नाही. आणि अमित शहा असा, अमित शहा तसा. अमित शहाचं एक वैशिष्ट्य काय की अमित शहानं जी त्याची इमेज स्वतःची तयार केली होती, म्हणजे मागं जे चाणक्याचा फोटो किंवा नंतर त्यांनी काँग्रेस नेते पटेलांचा फोटो असं लावून स्वतःची इमेज कुठेतरी लोह पुरुष किंवा मी चाणक्य वगैरे वगैरे अशा गोष्टी होत्या. पण हे लोह पुरुषाचं लोखंड पूर्णपणाने ह्या अमित शहाचं लोखंड राहुल गांधीने वितळून टाकलं, आणि ते कधी वितळवलं हे सुद्धा समजलं नाही. आणि आत्ता संसदेत यायला सुद्धा म्हणजे मेरे बोलणे का क्रम मैं तय करूंगा असं वगैरे जे काही डायलॉगबाजी करत होता, विरोधकांच्यावर डाफरत होता, ती दिवस जाऊन कुठंतरी हे आता कचाट्यात गावलेलं आहे. आणि इतके खासदार म्हणजे लोकांचे पळवून नेले, तुम्ही काहीही करून पळवून नेताय, पण तरी सुद्धा समोर यायचं धाडस होत नाही. राहुल गांधीनं जे काही निर्मला लावण्यांची फिल्डिंग सेट केली ना, त्याला तोड नाही आहे. आणि तुम्ही देखील बघितलं असेल या क्लिपात, नाही बघितलं असेल तर त्या व्हिडिओ नंतर जोडतो मी. तुम्हाला राहुल गांधीच्या विरोधी पक्षनेता, ॲज अ विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला राहुलच्या परफॉर्मन्सबद्दल काय वाटतं? हे जे काय अधिवेशन होतं त्यामध्ये काटा काढला की आणखी काही असं करायला नको होतं वगैरे, तुमच्या प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. आणि नंतर दिलेले व्हिडिओ बघा की राहुल कशी पिसं काढतोय कोणाकोणाची. थँक्यू. लेकिन वो कह रहे हैं आपने मुझसे सवाल पूछा जी, आप उनको इंटरप्ट करते हैं? उनसे नहीं, जब वो बोलते हैं मैं कांग्रेस देखती हूँ। सुनिए, जब वो बोलते हैं आप इंटरप्ट करते नहीं, हैं? आप बोलिए सर। नहीं, मेरा जवाब जुड़ा हुआ बोलिए। था। आप इंटरप्ट करते हैं जब वो बोलते हैं? क्यों नहीं करते हैं आप? हमें इंटरप्ट करते हैं, हमें 24 घंटा इंटरप्ट करते हैं, मगर उनको कभी इंटरप्ट नहीं करते आप? उनमें क्या स्पेशल चीज है जो पूरा मीडिया चुप करके चूहे जैसे उसके सामने खड़ा हो जाता है? आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए. The question is not whether Mr. Amit Shah comes and opines. We don't care what he has to say. Okay. First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए. यहाँ बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके. स्टूडेंट शुड नो दिस. 30 कार्स अराउंड अमित शाह. उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए. तो गुब्बारे में से गैस निकल गई. अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है. अमित शाह हैज नो करेज. द होम मिनिस्टर ऑफ इंडिया हैज नो करेज. ही कैन नॉट कम टू द हाउस.